लोकसभा 2024ची निवडणूक संविधान बचाव या घोषणेच्या अंतर्गत जरी लढली गेली असली तरी निवडणुकीनंतर संविधानाच्या अंतर्गतल्या ज्या आरक्षणाच्या तरतुदी आहेत त्याच्यावर मात्र आघात होताना आपल्याला दिसतोय। सर्वोच्च न्यायालयाचा अनुसूचित जाती जमातीच्या संदर्भातलं सब क्लासिफिकेशन आणि क्रिमिलेअरचा निर्णय असेल किंवा यूपीएससीच्या माध्यमातून लॅटरल एंट्रीची निवड प्रक्रिया असेल। नुकतंच काही दिवसापूर्वी यूपीएससीने 45 जागांकरता जाहिरात दिलेली आहे। यापूर्वी सुद्धा ज्या निवड प्रक्रिया यूपीएससीने लॅटरल एंट्रीच्या माध्यमातून घेतली तिथे 2021ला 31 जागांसाठी भरती प्रक्रिया झाली। ही यादी जर आपण तपासली तर त्यात ज्या लोकांना जनेऊ घालण्याचा अधिकार आहे अशाच लोकांची निवड आपल्याला तिथे झालेली दिसते। एखादाच अपवाद हा अन्सारी तिथे असतो। सार्वजनिक सेवेत जी पदे आरक्षित केली जातात ती 13 पॉइंट रोस्टरच्या माध्यमातून आरक्षित केलेली जातात। या 45 जागा या एका ग्रुपमधून किंवा एका सर्व्हिसेसमधून जर भरती केली असती तर 45 पैकी 6 जागा या अनुसूचित जातीसाठी राखीव असत्या, 3 जागा या अनुसूचित जमातीसाठी राखीव असत्या, 12 जागा या ओबीसींसाठी राखीव असता आणि 50%ची मर्यादा ओलांडून सर्वोच्च न्यायालयाने जे ईडब्ल्यूएसचं आरक्षण दिलं आहे त्यांना सुद्धा 4 जागा या आरक्षित असतात। ओबीसींसाठी 27% आरक्षण आहे, म्हणजे 100 भागीला जर 27 केलं तर 4 जागा या ओबीसींसाठी राखीव असत्या। चौथी जागा ही ओबीसींसाठी असते, 7वी जागा ही अनुसूचित जातींसाठी असते, 18वी जागा ही अनुसूचित जमातीसाठी असते। पण तसं डीओपीटीचं 2019चं सर्क्युलर हे आरक्षणाची अंमलबजावणी करायचं नाही असं आपल्याला सांगतं। यापूर्वी सुद्धा या देशामध्ये जेव्हा टेम्पररी भरती असेल 45 दिवसांसाठी किंवा त्याच्यापेक्षा जास्त त्याच्यात आरक्षण होतं, पण 2019च्या डीओपीटीच्या सर्क्युलर नंतर हे आरक्षण त्याच्यामधलं काढून टाकण्यात आलेलं आहे असं आपल्याला दिसतं। आणि म्हणून 2019 मध्ये ज्या 9 जागा भरल्या असतील, 2021 मध्ये 31 जागा भरल्या असतील किंवा एकंदरीतच यूपीएससीने 63 जागा लॅटरल एंट्रीच्या माध्यमातून भरल्या असतील, त्यात शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि ओबीसीचं प्रतिनिधित्व आपल्याला दिसत नाही। मित्रहो, धर्म धोक्यात नाही, आरक्षण धोक्यात आहे। आरक्षणाची लढाई ही विचारधारेची लढाई आहे। एका हातात संविधान घेऊन आणि दुसऱ्या हातात जनेऊ घालून ही लढाई लढता येणार नाही, जिंकता येणार नाही।